हॅलो ऑल अँड वेलकम टू आवर टुडेज सेशन. मी मानसी आजच्या या सेशन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण तुमच्या सिलेबस मधला जो नेक्स्ट चॅप्टर आहे जर्नी टू द वेस्ट ह्याला वाचू आणि ह्याच्यात एक खूप छानशी कहाणी आहे तिला समजू की त्याच्यात काय होतं. तर चला वाचूया जर्नी टू द वेस्ट. तर जसं की आता आपल्याला स्क्रीनवरती दिसतंय ही स्टोरी जर्नी टू द वेस्ट ह्याचं नाव आहे. याचा अर्थ काय झाला? वेस्ट म्हणजे झालं पश्चिम आणि जर्नी म्हणजे यात्रा. तर म्हणजे पश्चिमेकडे यात्रा, पश्चिम दिशेकडे यात्रा हे ह्याचा कहाणीचा ह्याचा टायटलचा मीनिंग झाला. आता आपण वाचू. मच ऑफ द वर्ल्ड्स लिटरेचर हॅज बीन ट्रान्सलेटेड इनटू इंग्लिश. म्हणजे की दुनियात जितकेही लिटरेचर आहेत, ठीक आहे, ते त्यातनं खूप सारे लिटरेचर जे आहेत ते त्यांचं ट्रान्सलेशन झालंय इंग्लिशमध्ये. त्यांचं भाषाचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये झालंय वेगवेगळ्या भाषांचं. इन दिस पॅसेज वी लर्न अबाउट अन एपिक नॉवेल विथ द टायटल जर्नी टू द वेस्ट. आता या आपण जे पॅराग्राफ आहे पुढे जी आपण कहाणी वाचणार आहोत त्याच्यामध्ये आपण एक एपिक नॉवेल, एपिकचा अर्थ काय असतो? अ लॉंग पोएम दॅट टेल्स अ स्टोरी ऑफ अ हिरो. खूप लंबीशी कहाणी असते, खूप लंबीशी पोएम असते आणि त्याच्यात एक हिरो असतो त्याच्या बाबतीत सांगितलं जातं, त्याला म्हणतात एपिक. जसं आपल्याकडे रामायण हे पण एक एपिक आहे, ठीक आहे ना. त्याच्यात कोणाच्या बद्दल आहे? राम बद्दल. तर तसंच आहे. तर वी लर्न अबाउट अन एपिक नॉवेल. एपिक नॉवेलच्या बाबतीत आपण एक जाणू, कहाणीच्या बाबतीत, पुस्तकच्या बाबतीत. आणि त्याचं टायटल काय? जर्नी टू द वेस्ट, पश्चिमेकडे जर्नी, यात्रा. अँड इट्स मोस्ट पॉप्युलर कॅरेक्टर सुन वुकॉंग और मंकी किंग. आणि ह्याचा सगळ्यात जो पॉप्युलर, सगळ्यात फेमस, प्रसिद्ध जो कॅरेक्टर आहे त्याचं आहे नाव सुन वुकॉंग किंवा मंकी किंग. त्याच्यावरती एक फिल्म सुद्धा बनलेली आहे इंग्लिशमध्ये, मंकी किंग नावाची. दिस नॉवेल इज अ क्लासिक ऑफ चायनीज लिटरेचर. ही जी नॉवेल आहे ज्याच्या बाबतीत आज आपण ही कहाणी वाचू आता, ही एक क्लासिक आहे चायनीज लिटरेचर मधून, ठीक आहे. तर चायनीज भाषेची एक खूप छान ही कहाणी आहे. इट वॉज रिटन इन द 16th century. ही 16वी शताब्दीमध्ये लिहिली गेली होती ही कहाणी आणि बाय वू चिंगिन, हे यांचं नाव होतं ज्यांनी हे लिहिलं, तर वू चिंगिन. Does the passage remind you of a few things you read in your history textbook last year? तर ह्याच्यातनं काय तुम्हाला काही काही गोष्टी लक्षात येतील जे तुम्ही मागच्या वर्षी तुमच्या हिस्ट्रीच्या म्हणजे इतिहासच्या पुस्तकेत वाचल्या असतील, अशा काही गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. बघा आता काय लिहिलंय इकडे. हाऊ डू पीपल फाइंड देअर वे थ्रू डेझर्ट्स, फॉरेस्ट, माउंटेन्स, ओशन्स एटसेट्रा टुडे. म्हणजे लोक जे आहे आजकाल जर कुठे त्यांना जायचंय, सपोज त्यांना डेझर्ट म्हणजे रेगिस्तान मधनं कुठे जायचंय, जंगलात जायचंय, माउंटेन्स पर्वतांवरती जायचंय किंवा ओशन महासागरमध्ये जायचंय, तर ते रस्ते कसे जाणतात, रस्त्यांचा पत्ता त्यांना कसा चालतो आजकाल. तर कसा चालतो? त्यांच्याजवळ, आपल्याजवळ मॅप्स असतात, ठीक आहे ना. आपल्याजवळ खूप सारे गाईड्स असतात ज्याच्याने आपल्याला रस्ते कळतात. आणि खूप लोक जे आधी जाऊन चुकले आहे त्याच्याही कारणाने, त्याच्यानंतर मग शिप्स वगैरे जातो. तर अशा प्रकारे आपल्याजवळ खूप सारी माहिती आधीपासून आहे की आपल्याला कसं जायचंय. हाऊ डिड दे डू इट इन द पास्ट? डिस्कस. आणि पहिले जे पूर्वीचे लोक कसे कळत होते, त्याला पूर्वीचे लोक तर पायी जात होते, त्यांना खूप पायी पायी जावं लागत होतं, किंवा जे आहे कॅमेल वरती, म्हणजे रेगिस्तान आहे तर त्यांना उंटवरती सवारी, घोड्यावरती सवारी, आणि अशा प्रकारे ते लंबी लंबी दूरी, आपली लंबी डिस्टन्स ते नापत होते. पण आता काय, आता खूप ऍडव्हान्स झालेलं आहे. आता आपण इव्हन हवाई मार्गनी पण जातो, ट्रेन्सनी जातो, रेल्वेजनी आणि एरोप्लेन्सनी, आणि खूप खूप प्रकार आहेत. आपल्याला कुठेही पोहोचायला आपण खूप आसानीने पोहोचू शकतो. Read the following statements and say whether each one is historical or fictional. आता इथे काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत, त्यांना आपल्याला सांगायचं आहे की फिक्शनल आहेत की हिस्टॉरिकल. सर्वात आधी त्याच्यात तुम्हाला कळायला पाहिजे की हिस्टॉरिकल म्हणजे काय असतं. हिस्टॉरिकल म्हणजे बेस्ड ऑन हिस्ट्री, म्हणजे जे की इतिहासावरती बेस्ड आहे, ज्याचा बेस जो आहे तो इतिहासवरती आहे, ज्या खऱ्या गोष्टी आहेत. आणि दुसरं फिक्शनल असतं, त्याचा अर्थ आहे काल्पनिक, ठीक आहे, ज्याच्यात काही सत्यता नसते. नॉट रिअल, फिक्शनलचा मिनिंग लिहिलंय नॉट रिअल, बिलॉंगिंग टू एन इमॅजिनरी स्टोरी, म्हणजे काल्पनिक कथावरती आधारित असतं. तर आपण वाचू. इंडियन मर्चंट्स यूज टू ट्रॅव्हल अक्रॉस द सीज मेनी सेंचुरीज अगो. म्हणजे खूप जेव्हा शताब्द्यांआधी जे भारतीय मर्चंट्स होते, व्यापारी होते, ते ट्रॅव्हल अक्रॉस द सीज, म्हणजे की
चा यूज करत होते, समुद्राचा यूज करत होते इकडून तिकडे जायला, यात्रा करायला. तर हे एक हिस्टॉरिकल फॅक्ट आहे. ठीक आहे, तर ह्याच्या पुढे तुम्ही हिस्टॉरिकल लिहाल. सिंदबाद द सेलर कम्प्लिटेड 7 voyages. यानी की सिंदबादनी आपले 7 voyages 7 यात्रा केल्या होत्या. तर हे एक फिक्शनल स्टोरी, ही एक काल्पनिक कथा आहे. नील आर्मस्ट्रॉंग लँडेड ऑन द मून इन द 20th century. ही गोष्ट अगदी बरोबर आहे. तर हे हिस्टॉरिकल आहे. अलादीन कुड फ्लाय ऑन हिज मॅजिक कार्पेट. अलादीन जो आहे आपल्या मॅजिक कार्पेट म्हणजे की जादुई जो त्याचा कार्पेट होता, कालीन होता, त्याच्यावरती उडू शकत होता. तर ही पण एक काल्पनिक कथा आहे. त्याच्याही पुढे तुम्ही काय लिहाल? फिक्शनल. अलेक्झांडर द ग्रेट कॉन्कर्ड अ नंबर ऑफ कंट्रीज बिफोर ही केम टू इंडिया. म्हणजे अलेक्झांडर द ग्रेट जो होता, राजा होता जो, त्यांनी खूप सारे देश जे आहेत जिंकले होते भारत यायच्या आधी. ठीक आहे, तर ही पण एक हिस्टॉरिकल आहे गोष्ट, ही खरी गोष्ट आहे. गुलिव्हर मेट व्हेरी टायनी पीपल इन लिलीपुट अँड जायंट्स इन द कंट्री ऑफ ब्रॉबडिंगनॅग. तर म्हणजे काय झालं, गुलिव्हर जो एक कॅरेक्टर होता तो खूप लहान लहान, टायनी म्हणजे छोटे छोटे पीपल, लोकांशी भेटला होता इन लिलीपुट. लिलीपुट एक जागेचं नाव होतं. आणि जायंट्स, तसे लहान लहान लोक, आणि जायंट्स म्हणजे खूप मोठे मोठे राक्षस, अशा लोकांशी या कंट्रीत भेटला होता इन द कंट्री ऑफ ब्रॉबडिंगनॅग. तर हे एक फिक्शनल स्टोरी आहे. ठीक आहे ना, ही एक कहाणी आहे. देअर्स अ मॅन इन द मून हु वॉचेस व्हॉट्स गोइंग ऑन द अर्थ. ठीक आहे, म्हणजे की चंद्रमावरती एक मनुष्य आहे जो की हे पाहत राहतो पूर्ण टाइम की पृथ्वीवरती काय चाललं आहे. तर ही पण एक काल्पनिक कथा आहे, काल्पनिक गोष्ट आहे. आणि लास्ट आहे एम्परर अशोकाज एम्पायर स्ट्रेच्ड फ्रॉम द मॉडर्न डे अफगाणिस्तान टू बांगलादेश. म्हणजे जो अशोक होता, अशोक राजा होता, त्याचा जो एम्पायर होता म्हणजे की त्याचा जो राज्य होता तो आताच्या म्हणजे मॉडर्न डे म्हणजे आताच्या अफगाणिस्तान पासून घेऊन बांगलादेश पर्यंत एवढा लंबा त्याचा राज्य होता. तर ही गोष्ट पण एक हिस्टॉरिकल फॅक्ट आहे. ठीक आहे, हे फिक्शनल नाही आहे. अशा प्रकारे आपण हे काही सेंटेन्सेस वाचले जे की हिस्टॉरिकल म्हणजे ऐतिहासिक पण होते आणि काल्पनिक पण होते, आणि त्याच्यात आपण पाहिलं. आता आपली स्टोरी सुरू होते, जर्नी टू द वेस्ट. When we read the words journey to the west, we naturally start thinking about a journey to western countries like England and America. म्हणजे जेव्हा आपण हे शब्द वाचतो जर्नी टू द वेस्ट, पश्चिमेकडे यात्रा, तर आपल्या माइंड मध्ये सहजासहजी हेच विचार येतो की आपण वेस्ट कडे, जे पश्चिमीकडे जे देश आहेत तिकडची जर्नी. ठीक आहे, नॅचरली स्टार्ट थिंकिंग टू वेस्टर्न कंट्रीज लाईक इंग्लंड अँड अमेरिका. म्हणजे इथून आपण भारतातनं पश्चिमीकडे हे सोचतो की इंग्लंड किंवा अमेरिका जायचं. तर अशा प्रकारे आपल्या दिमागमध्ये हीच गोष्ट येते. बट वेस्ट इज अ रिलेटिव्ह टर्म. पण वेस्ट हा जो आहे हा एक रिलेटिव्ह टर्म आहे. कसा रिलेटिव्ह म्हणजे की हा सगळ्यांकरता वेगवेगळा असू शकतो. फॉर कंट्रीज टू आर ईस्ट वी आर द वेस्ट. जे कंट्रीज, जे देश आपल्या ईस्ट मध्ये म्हणजे आपल्या पूर्वीकडे आहे त्यांच्याकरता आपण वेस्ट आहोत. ठीक आहे, आपण त्यांच्याकरता पश्चिम आहोत. समजले? आपल्या पश्चिमेकडे जसे की दुसरे देश आहे तसंच आपणही कोणत्या कोणत्या देशांमध्ये आपण त्यांच्याकरता जे आहे पश्चिम आहोत. समजलं? फॉर वी आर द वेस्ट. दिस पर्टिक्युलर जर्नी दॅट वी आर गोइंग टू रीड अबाउट वॉज ऍक्च्युअली अ जर्नी फ्रॉम चायना टू आवर ओन कंट्री. तर या कहाणीमध्ये जी आपण आता वाचणार आहे त्याच्यामध्ये हेच सांगितलंय की चायनापासून घेऊन आपल्या कंट्रीमध्ये म्हणजे भारताची जी यात्रा आहे ती सांगितली गेली आहे. म्हणजे त्यांच्याकरता हे वेस्ट होतं, त्यांच्याकरता हे पश्चिम होतं. इट वॉज मेड बाय द फेमस 7th century ट्रॅव्हलर युआन च्वांग. तर हे कोणी केलं होतं? हे जे आहे हे युआन च्वांग नावाच्या एका ट्रॅव्हलरनी, यात्रीनी 7th century 7व्या शताब्दीमध्ये ही यात्रा केली होती. युआन च्वांग, हे इकडे वाचा, युआन च्वांग अंडरटूक द लॉंग अँड डिफिकल्ट जर्नी टू फॉलो हिज ड्रीम. त्याचं काही स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी ही यात्रा केली होती. तो चायनामधनं भारत आला होता. इन दोज डेज ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट एन इझी टास्क. तर त्या दिवसांमध्ये चायनापासून घेऊन भारताची जर्नी जी यात्रा होती ती बिलकुल पण आसान नव्हती, सरळ नव्हती. वन हॅड टू ट्रॅव्हल थाउजंड्स ऑफ माइल्स ऑन फूट ऑर हॉर्सबॅक. तर एकाला जर यात्रा करायची आहे तर हजारो त्याला जे आहे मील चालावं लागत होतं पायी
किंवा हॉर्सबॅक किंवा घोड्यावरती सवारी करून. क्रॉसिंग डेझर्ट्स, आणि त्याच्यामध्ये त्याला डेझर्ट म्हणजे रेगिस्तान पार करावे लागत होते. क्रॉसिंग स्नो क्लॅड माउंटेन्स म्हणजे पर्वत, पूर्ण पर्वत जे की स्नोशी बर्फनी ढकलेले असे माउंटेन्स पार करावे लागत होते. क्रॉसिंग स्ट्रेंज अनफॅमिलियर रिजन्स, असे असे जागा पार करावे लागत होते जे की विचित्र, त्याच्याकरता विचित्र राहिले किंवा आपण जाणतच नाही अशा अशा जागा त्याला पार कराव्या लागत होत्या. युझिंग रोड्स वेअर बँडिट्स अँड रॉबर्स रोम्ड हू वुड डू इट, आणि असे रस्ते जिथे की चोर डाकू असे लोक जे आहे रस्त्यामध्ये भेटत होते आणि त्यांना लूटपाटची भीती पण राहत होती. तर हू वुड डू इट, तर अशा प्रकारे कोण करेल. बट युएन च्वांग हॅड अ ड्रीम, पण युएन च्वांगचं एक स्वप्न होतं. काय स्वप्न होतं त्याचं? ही वॉन्टेड टू टेक बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड इन चायना. ठीक आहे, त्याचं स्वप्न हे होतं की तो बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स काय दिले? होली सेक्रेड बुक्स ऑर रायटिंग्स, म्हणजे की धार्मिक ग्रंथ. तर त्याला बुद्धिस्टचं धार्मिक ग्रंथ, बुद्ध जी जाती असते त्यांचं धार्मिक ग्रंथ भारतातनं आपल्या होमलँड चायनामध्ये घेऊन जायचं होतं आपल्या घरी. इट वॉज लाईक अ पिलिग्रिमेज टू हिम, तर ही तिच्याकरता एक धार्मिक यात्रा होती. युएन च्वांग अंडरटूक द लॉंग अँड डिफिकल्ट जर्नी टू फॉलो हिज ड्रीम. तर युएन च्वांगनी काय केलं? ही खूप कठीण जी यात्रा होती ती त्यांनी केली, कारण की तो आपलं स्वप्न पूर्ण करणं चाहत होता. फॉर 17 लॉंग इयर्स ही केप्ट ऑन ट्रॅव्हलिंग. तर 17 वर्ष, कॅन यू इमॅजिन, 17 वर्ष तो ट्रॅव्हलिंग करत राहिला, यात्रा करत राहिला, म्हणजे आपण तर सोचूही नाही शकत. सफरिंग मेनी हार्डशिप्स ऑन द वे, आणि रस्त्यात त्याला खूप जास्त त्रास झाले. ही ट्रॅव्हल्ड अक्रॉस द गोबी डेझर्ट, त्यांनी गोबी डेझर्ट, गोबी नावाचं एक डेझर्ट म्हणजे रेगिस्तान आहे, त्याला पार केलं. देन अलॉंग द टियान शान माउंटेन रेंज, मग ही माउंटेन रेंज म्हणजे पर्वताची शृंखला होती जी की त्यांनी पार केली. अँड ऑन अलॉंग द सिल्क रोड, असा सिल्क रोड पण त्यांनी पार केला. थ्रू रिजन्स दॅट आर नाव, आणि असे असे रिजन ज्यांचं की आता नाव जे आहे ते आहे किर्गिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान अँड पाकिस्तान. ही सगळी जागा जी आताची आहे ही सगळी त्यांनी पार केली. बिफोर ही केम टू इंडिया, भारत याच्या आधी. इन इंडिया ही ट्रॅव्हल्ड टू मेनी पार्ट्स अँड गॅदर्ड मेनी इम्पॉर्टंट मॅन्युस्क्रिप्ट्स. तर भारतात जेव्हा तो आला तेव्हा त्यांनी खूप महत्वपूर्ण जागी यात्रा केली, खूप साऱ्या जागी, आणि खूप सारे चिजा त्यांनी इकट्ठ्या केल्या. मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे हाताने लिहिलेले ग्रंथ, असे त्यांनी जे आहे एकत्रित केले. तर आज आपण एवढी कहाणी वाचली, पुढची कहाणी आपण नेक्स्ट सेशन मध्ये वाचू. आता आपण याचे थोडेसे जे एक्सरसाइज वगैरे आहेत ते एकदा बघूया. तर आता आपण जे साईडचे एक्सरसाइजेस होते त्यांनाही बघू एकदा. गेस द मिनिंग ऑफ, गेस म्हणजे काय असतं ह्याचं मिनिंग तुम्ही अंदाजा लावा, अनुमान लावा की मिनिंग काय आहे त्यांचं. हॉर्सबॅक, हॉर्सबॅकचं काय मिनिंग असतं? हॉर्स म्हणजे घोडा आणि बॅक म्हणजे त्याची पाठ. तर सिटिंग ऑन अ हॉर्स, घोड्यावरती बसणं. स्नो क्लॅडचं मिनिंग काय झालं? कवर्ड विथ स्नो, म्हणजे बर्फनी ढकलेलं पूर्ण. ठीक आहे, हे मिनिंग झालं. ना क्वेश्चन आला पहिला, व्हॉट वॉज युएन च्वांग्स ड्रीम? त्याचं स्वप्न काय होतं युएन च्वांगचं? ही वॉन्टेड टू टेक बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड इन चायना. तर त्याचं स्वप्न काय होतं? तो बुद्धिस्ट जे स्क्रिप्चर्स होते म्हणजे हाताने लिहिलेले ग्रंथ होते जे महान धार्मिक, ते तो भारतातनं आपल्या घरी चायनामध्ये घेऊन जाणं चाहत होता, हे त्याचं स्वप्न होतं. नेक्स्ट आहे कम्प्लीट दीज फ्रेजेस युझिंग युअर इमॅजिनेशन. हे तुमच्या कोर्स बुक मध्ये जे क्वेश्चन नंबर 4 आहे त्याचं हे आन्सर्स आहे. हे फ्रेजेस आपल्याला पूर्ण करायचे आहेत. हे जे ब्लँक, हे आपल्याला अंडरलाईन दिसतंय, हे आपण याच्यात भरलेलं आहे. ऍज बिग ऍज अ जायंट, ऍज बिग, बिग म्हणजे काय? मोठं, आणि जायंट म्हणजे राक्षस, तर म्हणजे राक्षसासारखं मोठं. ठीक आहे, ऍज बिग ऍज अ जायंट. ऍज टायनी ऍज अ रेन ड्रॉप, टायनी म्हणजे खूप लहानचं, तर टायनी म्हणजे इतकं लहान जितकं की एक रेन ड्रॉप म्हणजे पावसाची एक बूंद असते. ऍज हार्ड ऍज अ स्टोन, हार्ड म्हणजे काय असतं? खूप सख्त, तर सख्त कसं? स्टोन सारखं, पत्थर जितकं सख्त. ऍज सॉफ्ट ऍज बटर, बटर म्हणजे काय असतं? मक्खन, मक्खन खूप सॉफ्ट असतं. तुम्ही कधी खाल्लं असेल, हाताला लावा तर सॉफ्ट सॉफ्ट असतं है ना, खूप मुलायम असतं, तर मुलायम, मक्खन सारखं मुलायम. ऍज स्वीट ऍज हनी, तर हनी म्हणजे काय? शहद, मधु, तर मधु सारखं गोड. ऍज शार्प ऍज अ स्वॉर्ड, स्वॉर्ड म्हणजे काय असते? तलवार,
तर तलवार कशी असते, तेज एकदम धारदार असते ना, तर शार्प एज अ स्वॉर्ड, तलवार सारखं धारदार. नेक्स्ट आहे गेस द मीनिंग ऑफ. आता आपल्याला या शब्दांचे मीनिंग ओळखायचे आहे. अनफॅमिलियर याचा काय अर्थ असतं, दॅट यू डू नॉट नो ऑर रिकॉग्नाइज, ज्याला आपण आधीपासून नाही ओळखत, नाही जाणत. अनबिलिव्हेबल, व्हेरी डिफिकल्ट टू बिलीव्ह, म्हणजे ज्याच्यावरती आपण बिलीव्ह नाही करू शकत, विश्वास नाही करू शकत. आता बघा ह्याच्यात हे जे शब्द तुम्ही बघताय, ह्याला हे जे अन ह्याच्यात लागलाय ना दोन्हीकडे, आणि पुढे जे शब्द वाचाल तुम्ही, ह्याला म्हणतात प्रीफिक्स. काय म्हणतात त्यांना, प्रीफिक्स. कोणत्या शब्दाच्या, मेन शब्दाच्या आधी आपण काही लावतो त्याला म्हणतात प्रीफिक्स. ठीक आहे, जसं की हे फॅमिलियर शब्द आहे, ह्याच्यात आपण अन लावून दिलं तर हे अनफॅमिलियर. बिलिव्हेबल आहे तर अनबिलिव्हेबल. आता आपण ह्याचे अपोजिट्स वाचूया, म्हणजे विपरीत, विलोम शब्द. अनफॅमिलियरचं फॅमिलियर, ठीक आहे. अनबिलिव्हेबलचं बिलिव्हेबल. अनसेफ ह्याचं अपोजिट काय होईल, सेफ. म्हणजे सेफ म्हणजे काय असतं, आपण खूप जिथे आपल्याला सेफ वाटतं, सेफ्टी वाटते, आणि अनसेफ म्हणजे जिथे सेफ्टी नाही. अनइम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट. पहा तुम्ही किती सोपं आहे ह्याचं विपरीत, ह्याचं अपोजिट. आपण नुसतं अन हटावून दिलं तर ह्याचं अपोजिट बनून जातं. अनइंटरेस्टिंग, इंटरेस्टिंग. अननोन, नोन. अनकाइंड, काइंड. अनइंटेलिजंट, इंटेलिजंट. तर हे अशा प्रकारे आपण ह्याचे अपोजिट्स पण बघितले. तर आज आपण युएन च्युएंगची कहाणी वाचणं सुरुवात केली आहे, जो की चायनापासून इंडिया आला. तर तो का आला आपण त्याचं कारण जाणलं. त्याच्यानंतर आपण आज प्रिफिक्स या बाबतीत आज पहिल्यांदा ऐकलं की प्रिफिक्स काय असतात, आणि असेच करून त्याचे अपोजिट्स पण आपण जाणले. तर आजचा हा सेशन इथे समाप्त होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, गुड डे.